अखंड हरिनाम सप्ताह आणि संत पादुका दर्शन सोहळ्यादरम्यान भाविकांनी दिलेल्या कोट्यावधीच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या किशोर जाधव शिवनीकर उर्फ पिस्तुल्या महाराजाला 2 दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या नव्या घेतलेल्या 1.5 कोटीच्या बंगल्यातून अटक केल्यानंतर किशोर जाधवला MIDC पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं। त्यानंतर काल शिवनीकरला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला कोर्टाने अधिक तपासासाठी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पिस्तुल्या महाराजांचा पोलीस कोठडीत 14 तारखेपर्यंत मुक्काम वाढलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूरच्या खंडापूर शिवारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि संत पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी लाखो भक्तांनी जे देणगी दिली होती त्या देणगीचा अपहार करून फरार झालेल्या किशोर महाराजाला मोठ्या शिताफीनं जे आहे त्याच्या 1.5 कोटीच्या बंगल्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना MIDC पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी आणण्यात आलं। MIDC पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं कारण या ठिकाणी किशोर शिवनीकर याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि पाहू शकतो आपण MIDC पोलीस ठाण्यामध्ये त्याला अटक केल्याच्या नंतर काल MIDC पोलिसांनी जे आहे ते किशोर महाराज शिवनीकर म्हणजेच किशोर जाधव याला कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि कोर्टामध्ये हजर केल्याच्या नंतर किशोर जाधव याला 4 दिवसांची जी आहे पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी कोर्टाकडे मागणी केली की अधिक माहितीसाठी किंवा अधिक या प्रकरणी तपास करण्यासाठी जे आहे ते आम्हाला त्याचा PCR द्यावा लागेल किंवा पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्या वतीने या ठिकाणी कोर्टामध्ये करण्यात आली। त्यानुसार जर पाहायला गेलं तर पोलिसांच्या या मागणीला या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि 4 दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती किशोर शिवनीकर जाधव याला मिळालेली आहे। किशोर शिवनीकर सध्या याच MIDC पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी लॉकअपमध्ये बंद आहे आणि 4 दिवस पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करणार आहेत। नेमका किती अपहार या ठिकाणी झालेला आहे आणि नेमक्या किती कोटींचा हा अपहार आहे आणि रक्कम नेमकी किती जमा झाली आणि किशोर महाराज शिवनीकर याने किती कोटींचा अपहार या ठिकाणी केलेला आहे हे याचा तपास जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी MIDC पोलीस या ठिकाणी करत आहेत आणि त्यासाठी येत्या 14 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी आहे ती पोलीस कोठडी किशोर शिवनीकर जाधव याला मिळालेली आहे आणि त्या 14 तारखेपर्यंत याच MIDC पोलीस ठाण्यामध्ये किशोर शिवनीकर या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये राहणार असून या 4 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर पोलिसांच्या हाती काय धागेदोरे लागतात, कशा पद्धतीचा तपास होतो आणि पुढच्या काळामध्ये किशोर शिवनीकर याला पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल। Thanks for watching Ekmat Digital.